Hi students, in our last lecture we have seen about the degrees of freedom, law of equipartition of energy. Also we have seen kinetic energy of gas per molecule per mole per unit mass. Okay, what is the kinetic energy of gas? It is 3/2 PV. What is kinetic energy of gas per mole? 3/2 RT. Kinetic energy of gas per molecule is 3/2 kb into T. Then kinetic energy of gas per unit mass is 3 RT upon 2 m. Okay. Also we have seen the degrees of freedom. There are 3 translational degrees which are 1/2 m Vx square, 1/2 m Vy square, 1/2 m Vz square. Here each degree is having value of 1/2 kbt. Okay. Then rotational degrees are 1/2 I1 omega 1 square, 1/2 I2 omega 2 square. Here each degree of rotational mode is having the value of 1/2 kbt. Also we have studied vibrational degrees of freedom. Each degree correspond to 1/2 mu square plus 1/2 kx square. Here as there are 2 square terms, 2 into 1/2 kbt, it means kbt. So the vibrational degree of freedom is having the value of 1 kbt. ओके. रोटेशनल आणि ट्रान्सलेशनल या मोशनसाठी 1 डिग्रीची व्हॅल्यू जी आहे ती आहे 1/2 kbt आणि व्हायब्रेशनल मोडसाठी 1 डिग्री करस्पॉन्ड टू 1 kbt. ओके. हे आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलेलं आहे. नाऊ इन टुडेज लेक्चर वी आर गोइंग टू डिस्कस अवर न्यू पॉइंट स्पेसिफिक हीट कपॅसिटी. स्पेसिफिक हीट कपॅसिटी हा जो पॉइंट आहे हा आपला 11th मध्ये आपण बघितलेला आहे. थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर या टॉपिकमध्ये स्पेसिफिक हीट कपॅसिटी म्हणजे काय हे आपण स्टडी केलेलं आहे. व्हॉट इज मीन्ड बाय द स्पेसिफिक हीट? स्पेसिफिक हीट कपॅसिटी म्हणजेच काय असते तर स्पेसिफिक हीट असते. मग स्पेसिफिक हीट म्हणजे काय असते तर अमाऊंट ऑफ हीट रिक्वायर्ड टू रेज द टेम्परेचर ऑफ युनिट मास ऑफ सबस्टन्स थ्रू 1 डिग्री सेल्सियस और 1 केल्विन इज कॉल्ड एज द स्पेसिफिक हीट कपॅसिटी. किती सबस्टान्स घेतलेला आहे बघा? युनिट मास, 1 युनिट मास असलेलं एक सबस्टान्स आहे आणि त्या सबस्टान्सला तुम्ही हीट दिली. हीट दिल्यानंतर काय होणार आहे तर हीट दिल्यानंतर त्या सबस्टान्सचं टेम्परेचर राईज होणार आहे आणि युनिट मास असलेल्या सबस्टान्सचं टेम्परेचर जर तुम्हाला 1 डिग्री सेल्सियस किंवा 1 केल्विननं राईज करायचं असेल तर त्यासाठी जी हीट दिली जाते ती हीट म्हणजे काय असते? स्पेसिफिक हीट. मग आता स्पेसिफिक हीटसाठी फॉर्म्युला असा आहे तर Q/m डेल्टा थीटा. Q अपॉन काय आहे बघा? m डेल्टा थीटा. याला तुम्ही डेल्टा टी असं सुद्धा सिम्बॉल इथे यूज करू शकता. थीटा इंडिकेट्स, डेल्टा थीटा इंडिकेट्स द राईज इन टेम्परेचर. ओके. टेम्परेचर मधला राईज म्हणजे काय असतो? डेल्टा थीटा असतो. सी म्हणजे काय आहे? स्पेसिफिक हीट म्हणजेच स्पेसिफिक हीट कपॅसिटी. त्याच्याऐवजी तुम्ही एस हा सिम्बॉल सुद्धा यूज करू शकता. इथे मी सी सिम्बॉल यूज केला आहे, त्याच्याऐवजी एस सिम्बॉल यूज केला तरी चालू शकतं. मग स्पेसिफिक हीट इज इक्वल टू डेफिनिशननुसार बघा हीट किती दिली तुम्ही ती म्हणजे काय असेल? Q असेल. त्या सबस्टान्सला जी सप्लाय केलेली हीट आहे ती म्हणजे काय आहे? Q आहे. त्यानंतर m म्हणजे काय आहे तर जो सबस्टान्स आपण हीट करतोय त्याचं मास म्हणजे किती असेल? m असेल. त्यानंतर डेल्टा थीटा म्हणजेच त्या सबस्टान्सला हीट दिल्यानंतर त्या सबस्टान्सच्या टेम्परेचरमध्ये झालेला राईज म्हणजे काय असेल? डेल्टा थीटा असेल. मग जर m ची व्हॅल्यू 1 असेल आणि डेल्टा थीटाची व्हॅल्यू 1 असेल तर या दोन्ही व्हॅल्यूज 1 असतील तर C इक्वल टू काय येणार आहे? Q येणार आहे. If m is equal to 1, delta theta is equal to 1, then we can say that C equal to Q. बरोबर. आणि त्यामुळे आपण डेफिनेशन कशी सांगतो बघा? स्पेसिफिक हीट कपॅसिटी ऑफ अ सबस्टान्स इज डिफाइंड ॲज Q म्हणजे काय? अमाऊंट ऑफ हीट गिव्हन टू द सबस्टान्स विच इज हॅविंग मास किती सांगितलं मी? m इज इक्वल टू 1 म्हणजेच काय? मास किती आहे? युनिट मास आहे.
बरोबर. युनिट मास असणाऱ्या सबस्टान्सला टेम्परेचर 1 डिग्री सेल्सिअस किंवा 1 केल्विननं राईज करण्यासाठी किती हीट सप्लाय केली ती म्हणजे काय असेल, स्पेसिफिक हीट. अमाऊंट ऑफ हीट रिक्वायर्ड टू रेज द टेम्परेचर ऑफ unit mass of substance through 1 degree Celsius or 1 Kelvin is called as the specific heat capacity. ओके. मग आता याचं युनिट काय असू शकतं बघा. हीट जी आहे ती कशामध्ये असेल, एस आय युनिट कसं सांगाल, जूल. मास कशामध्ये असेल, के जीमध्ये. आणि डेल्टा थीटा कशामध्ये असेल, केल्व्हिन किंवा सेल्सिअसमध्ये. म्हणजे एस आय युनिट तुम्ही कसं सांगू शकता, जूल पर के जी केल्व्हिन किंवा काय असेल, जूल पर के जी डिग्री सेल्सिअस असं त्याचं युनिट असेल. आलं लक्षात. आता ही जी स्पेसिफिक हीट कपॅसिटी मी इथे आता सांगितली, इट इज फॉर एनी सबस्टान्स. कोणताही सबस्टान्स असेल तर त्या सबस्टान्ससाठी स्पेसिफिक हीट अशा प्रकारे फाइंड आउट केली जाते. मग आता स्पेसिफिक हीट गॅसेससाठी जर डिफाईन करायची असेल तर काय होतं बघा. ज्या वेळेस तुम्ही टेम्परेचरमध्ये इन्क्रीज करता, टेम्परेचरमध्ये इन्क्रीज केल्यानंतर गॅसेस जे आहेत त्या गॅसेसमध्ये काय होतो तर प्रेशर आणि व्हॉल्यूम या दोघांच्या मध्ये सुद्धा कन्सिडरेबल चेंज होतो. कन्सिडरेबल म्हणजे काय, आपल्याला जाणवण्या एवढा तो चेंज आहे. म्हणजेच काय, जर गॅसेस आहेत, गॅसेसला तुम्ही हीट केली तर हीट केल्यानंतर टेम्परेचर काय झालं, इन्क्रीज झालं. टेम्परेचर इन्क्रीज झाल्यामुळे त्या गॅसच्या प्रेशरमध्ये पण चेंज होणार आहे आणि व्हॉल्यूममध्ये सुद्धा चेंज होणार आहे. मग गॅसेससाठी जी स्पेसिफिक हीट कन्सिडर केली जाते ती आयदर ॲट कॉन्स्टंट प्रेशर असते किंवा ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम असते. ओके. म्हणजे प्रेशर आणि व्हॉल्यूम या दोघांच्या पैकी एक फिजिकल क्वांटिटी काय केली जाते, कॉन्स्टंट ठेवली जाते. ओके. मग आता गॅसेससाठी स्पेसिफिक हीटची डेफिनेशन काय येते बघा. गॅसेससाठी स्पेसिफिक हीट कपॅसिटी डेफिनेशन काय असते, चेंज काय होणार बघा. अमाऊंट ऑफ हीट रिक्वायर्ड टू रेज टेम्परेचर ऑफ युनिट मास ऑफ, इथं जिथं मी सबस्टान्स हा वर्ड लिहिला होता त्या सबस्टान्सच्या ऐवजी आपण इथे कोणता वर्ड लिहू शकतो, आता कोणाची स्पेसिफिक हीट आपण बघतोय, गॅसेसची. मग काय येणार इथे, गॅस. ओके. युनिट मास ऑफ गॅस थ्रू 1 डिग्री सेल्सिअस और 1 केल्व्हिन. आता पुढे याच्या जर मी ॲट कॉन्स्टंट प्रेशर असा वर्ड यूज केला, काय वर्ड यूज केलाय बघा, ॲट कॉन्स्टंट प्रेशर. तर जर प्रेशर कॉन्स्टंट असेल तर ही जी हीट रिक्वायर्ड आहे या हीटला काय म्हटलं जातं, स्पेसिफिक हीट कपॅसिटी ऑफ गॅस ॲट कॉन्स्टंट प्रेशर. ओके. ही डेफिनेशन आपण आता कुणाची सांगितली, गॅसची स्पेसिफिक हीट काय असते, स्पेसिफिक हीट ऑफ गॅस. आता याच्यामध्ये दोन कंडिशन असतात सांगितलं मी, आयदर काय असेल ॲट कॉन्स्टंट प्रेशर और काय असेल ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. मग अमाऊंट ऑफ हीट रिक्वायर्ड टू रेज द टेम्परेचर ऑफ युनिट मास ऑफ गॅस through 1 degree Celsius or 1 Kelvin when pressure is kept constant is called as the specific heat of gas at constant pressure. ओके. कधी आहे ही, प्रेशर कॉन्स्टंट असताना. ओके. आता त्यानंतर सपोज मी फक्त इथलाच वर्ड चेंज केला आणि याच्याऐवजी कॉन्स्टंट व्हॉल्यूम असं पुटअप केलं, म्हणजे कॉन्स्टंट प्रेशरच्या ऐवजी फक्त चेंज कशामध्ये केला बघा, कॉन्स्टंट व्हॉल्यूम असा चेंज केला. बाकी डेफिनेशन ॲज इट इज आहे. अमाऊंट ऑफ हीट रिक्वायर्ड टू रेज द टेम्परेचर ऑफ युनिट मास ऑफ गॅस through 1 degree Celsius or 1 Kelvin at constant volume is called as the specific heat capacity of the gas at constant volume. ओके. मग आता ह्या दोघांचे फॉर्म्युले सुद्धा कसे असतील, सेम असतील. सी इज इक्वल टू फॉर्म्युला काय आहे बघा, क्यू अपॉन एम डेल्टा थीटा. म्हणजे याच्यावरून तुम्ही क्यूचा फॉर्म्युला सांगू शकता, सी एम डेल्टा थीटा. आता याच्यामध्ये क्यू म्हणजे काय तर अमाऊंट ऑफ हीट रिक्वायर्ड. ओके. म्हणजे तुम्ही किती हीट सप्लाय केली एखाद्या सबस्टान्सला किंवा एखाद्या गॅसला, तुम्ही हीट किती सप्लाय केली तर क्यू एवढी हीट सप्लाय केली. त्यानंतर सी म्हणजे काय तर त्या सबस्टान्ससाठी, म्हणजे इथे जर आपण गॅस घेतोय तर त्या गॅसची काय असणार आहे, स्पेसिफिक हीट कपॅसिटी असणार आहे.
एम म्हणजे काय असेल सांगा मला, व्हॉट विल बी द एम, एम विल बी द मास ऑफ द सबस्टान्स किंवा गॅस. आणि डेल्टा थीटा म्हणजे काय असेल तर राईज इन द टेम्परेचर, टेम्परेचरमधला राईज किती असेल डेल्टा थीटा. मग अमाऊंट ऑफ हीट सप्लाइड फॉर्म्युला काय येईल, क्यू इक्वल टू एम सी डेल्टा थीटा. ओके, इथं सी म्हणजे काय सांगितलं मी, स्पेसिफिक हीट कपॅसिटी. आता एक लक्षात ठेवायचं, जर इथं तुम्ही युनिट मास असा वर्ड यूज केला असेल तर ही जी स्पेसिफिक हीट आहे या स्पेसिफिक हीटला नेम दिलं जातं प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट, प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट. ओके, आता प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट कोणाला म्हणायचं सांगितलं मी, जर इथे युनिट मास ऑफ सबस्टान्स किंवा युनिट मास ऑफ गॅस असा वर्ड दिला असेल तर त्याला तुम्ही काय म्हणू शकता, प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट. ओके, आता सगळ्यात महत्त्वाचं स्पेसिफिक हीटची एक कॉमन डेफिनेशन आहे. ओके, ते डेफिनेशन काय तर अमाऊंट ऑफ हीट रिक्वायर्ड टू रेज टेम्परेचर ऑफ युनिट मास ऑफ सबस्टान्स थ्रू 1 डिग्री सेल्सिअस और 1 केल्विन. ओके, गॅसेससाठी 2 स्पेसिफिक हीट असतात. ओके, आता जर तुम्ही युनिट मास असा वर्ड यूज केला तर त्या स्पेसिफिक हीटला काय म्हणायचं, प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट. ओके, मग आता युनिट मास ऑफ गॅस घेताय ना, म्हणजे ही जी आहे ही कसली हीट आहे, प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट आहे. का तर तुम्ही युनिट मास हा वर्ड यूज केलाय आणि ही कुणासाठी आहे तर गॅससाठी आहे. आणि कधी आहे तर ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम, ॲट कॉन्स्टंट प्रेशर. म्हणजेच प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट जी आहे गॅसेससाठी त्याचे 2 टाईप पडतात. एक आहे ॲट कॉन्स्टंट प्रेशर, दुसरी आहे ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. देन वी कॅन से दॅट देर आर 2 टाइप्स ऑफ प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट. Principal specific heat at constant pressure and principal specific heat at constant volume. These are for gases. आता principal specific heat जी आहे त्याचा सिम्बॉल यूज केला जातो स्मॉल सी. कसला सी आहे हा, कॅपिटल सी नाही, कसला सी आहे, स्मॉल सी आहे. या सीच्या ऐवजी तुम्ही एस हा सिम्बॉल यूज करू शकता. आणि एस इक्वल टू म्हणजे फॉर्म्युला काय आहे, एस इक्वल टू क्यू अपॉन एम डेल्टा थीटा. मग क्यू इक्वल टू काय येईल, सी एम डेल्टा थीटा, किंवा याच्या ऐवजी तुम्ही एस एम डेल्टा थीटा असं सुद्धा लिहू शकता, एस एम डेल्टा थीटा. सी म्हणजेच एस आहे स्पेसिफिक हीट, एम म्हणजे काय त्या सबस्टान्सचं मास असतं, आणि डेल्टा थीटा म्हणजे काय राईज इन टेम्परेचर. जर तुम्ही इथे गॅस कन्सिडर करताय तर मास ऑफ काय घ्यायचं, गॅस, स्पेसिफिक हीट ऑफ गॅस अँड राईज इन टेम्परेचर ऑफ गॅस. ओके, आता मला सांगा प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट ऑफ गॅस ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम डेफिनेशन काय असणार, अमाऊंट ऑफ हीट रिक्वायर्ड टू रेज द टेम्परेचर ऑफ unit mass of gas through 1 degree Celsius or 1 Kelvin at constant volume. Okay, similarly principal specific heat of gas at constant pressure कशी सांगायची डेफिनेशन, इज टोटल डेफिनेशन ॲज इट इज येईल, चेंज कुठं होणार फक्त ॲट कॉन्स्टंट प्रेशर असं येईल. म्हणजेच गॅसेससाठी प्रिन्सिपल स्पेसिफिक हीटचे 2 टाईप असतील, एक आहे ॲट कॉन्स्टंट प्रेशर आणि दुसरा आहे ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. ओके, मग आता हा जो सिम्बॉल आहे स्मॉल सी तो लिहिला मी इथे. इथं जर पी लिहिला, सीपी, सीपी म्हणजे काय असणार बघा, प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट ऑफ गॅस, प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट कोणाची आहे ऑफ गॅस ॲट कॉन्स्टंट प्रेशर. ओके, ॲट कॉन्स्टंट प्रेशर काय असेल सी पी. सी व्ही लिहिला आता, सी व्ही, सी व्ही म्हणजे काय प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट ऑफ गॅस, पुढे काय येईल फक्त ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. कळालं, स्मॉल सी पी इट मीन्स स्पेसिफिक प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट ऑफ गॅस ॲट कॉन्स्टंट प्रेशर अँड सी व्ही मीन्स प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट ऑफ गॅस ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. आणि जसं मी आत्ता सांगितलं सीच्या ऐवजी तुम्ही एस हा सिम्बॉल यूज करू शकता, तर त्या सी पीच्या ऐवजी आपण एस पी लिहू शकतो, सी व्हीच्या ऐवजी एस व्ही असं लिहू शकतो. एस व्ही म्हणजे आणि एस व्ही म्हणजे सी व्ही आहे आणि एस पी म्हणजेच काय आहे सी पी आहे.
हा पॉईंट समजला का बघा सगळ्यांना. प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट म्हणजे काय, तर युनिट मास असणाऱ्या सबस्टान्सचं टेम्परेचर 1 डिग्री सेल्सिअस किंवा 1 केल्व्हिनमधून राईज करण्यासाठी जी हीट लागते तिला काय म्हटलं जातं, प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट. आता या प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट नंतर आपल्याला बघायचं आहे आता दुसरी म्हणजे मोलार स्पेसिफिक हीट. कोणती आहे बघा, मोलार स्पेसिफिक हीट. आता मोलार स्पेसिफिक हीट म्हणजे काय आणि प्रिन्सिपल म्हणजे काय, दोघांच्या मध्ये काय चेंज असणार आहे बघा. प्रिन्सिपल स्पेसिफिक हीटमध्ये तुम्ही सबस्टान्स किती घेतलं, युनिट मास, बरोबर. आणि मोलार स्पेसिफिक हीट ज्यावेळेस तुम्ही डिफाईन करता त्यावेळेस तुम्हाला सबस्टान्स किती घ्यायचा आहे, तर 1 मोल ऑफ सबस्टान्स. किती घ्यायचं आहे, 1 मोल ऑफ सबस्टान्स. बाकी सगळी डेफिनिशन सेम असेल. मला सांगा मग आता, सपोज तुम्हाला असं मी विचारलं, मोलार स्पेसिफिक हीट ऑफ गॅस ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम काय असेल, डेफिनेशन काय असणार. चेंज कुठे होणार सांगितलं मी, फक्त युनिट मास हा वर्ड काढायचा, त्याच्या जागी कोणता वर्ड टाकायचा, 1 मोल असा वर्ड टाकायचा. युनिट मास काढून त्याच्याऐवजी वर्ड काय येणार आहे आपला, 1 मोल असा वर्ड येणार आहे. मग काय येईल सांगा डेफिनेशन, मोलार स्पेसिफिक हीट ऑफ गॅस ॲट कॉन्स्टंट प्रेशर विचारलं तर काय सांगायचं, अमाऊंट ऑफ हीट रिक्वायर्ड टू रेज टेम्परेचर ऑफ युनिट मास वर्ड काढा आणि त्याच्याऐवजी इथं काय लिहायचं आहे आता आपल्याला, 1 मोल असा वर्ड लिहायचा. युनिट मासच्या ऐवजी 1 मोल ऑफ सबस्टान्स. किंवा इथे काय आहे, गॅसेससाठी बघतोय ना आपण, म्हणजे 1 मोल ऑफ काय येणार, गॅस थ्रू 1 डिग्री सेल्सिअस और 1 केल्व्हिन. आता इथे ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम असेल तर ही काय येणार, मोलार स्पेसिफिक हीट ऑफ गॅस ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. ओके, जर मी हा व्हॉल्यूम वर्ड काढला त्याच्याऐवजी प्रेशर टाकला तर काय येणार डेफिनेशन, अमाऊंट ऑफ हीट रिक्वायर्ड टू रेज टेम्परेचर ऑफ 1 मोल ऑफ गॅस थ्रू 1 डिग्री सेल्सिअस और 1 केल्व्हिन ॲट कॉन्स्टंट प्रेशर. ही कुणाची डेफिनेशन झाली, मोलार स्पेसिफिक हीट कपॅसिटी ऑफ गॅस ॲट कॉन्स्टंट प्रेशर. आता इथे काय काय सांगितलं बघा मी, आपल्याला स्पेसिफिक हीट कपॅसिटीवरून 5 डेफिनेशन मिळतात. फर्स्ट डेफिनेशन आहे ती स्पेसिफिक हीट कपॅसिटीची, त्याच्यामध्ये गॅस हा वर्ड नसेल, युनिट मास ऑफ सबस्टान्स असा वर्ड असेल. ओके, गॅसेससाठी 2 टाईपच्या हीट असतात, कोणत्या, ॲट कॉन्स्टंट प्रेशर आणि ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. जर तुम्ही युनिट मास ऑफ गॅस असा वर्ड लिहिला तर त्या हीट कोणत्या झाल्या, प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. सिम्बॉल आहेत CP आणि CV. हे C कसे आहेत, स्मॉल c आहेत, त्याच्याऐवजी तुम्ही SP SV असं लिहू शकता. दीज आर द प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट्स ऑफ गॅस ॲट कॉन्स्टंट प्रेशर अँड ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. त्याच्यासाठी तुम्हाला याच्यामध्ये वर्डिंग करायचं आहे युनिट मास ऑफ गॅस. सेकंड टाईप आहे मोलार स्पेसिफिक हीट ऑफ गॅस. मोलार स्पेसिफिक हीट ऑफ गॅस तुम्हाला सांगता कसं सांगाल तुम्ही, तर युनिट मास ऑफ गॅस जो वर्ड आहे त्याच्याऐवजी तुम्ही काय सांगाल, मोलार आहे, म्हणजे किती अमाऊंट घ्यायचं गॅसचं, 1 मोल घ्यायचं आहे. बाकी सगळी डेफिनेशन सेम असेल, फक्त युनिट मास ऑफ गॅसच्या ऐवजी काय येईल वर्ड, 1 मोल ऑफ गॅस. 1 मोल ऑफ गॅसचं टेम्परेचर 1 डिग्री सेल्सिअस किंवा 1 केल्व्हिनमधून राईज करण्यासाठी जी हीट सप्लाय करावी लागते ॲट कॉन्स्टंट प्रेशर त्याला म्हणायचं मोलार स्पेसिफिक हीट ऑफ गॅस ॲट कॉन्स्टंट प्रेशर. सिमिलरली जर तुम्ही कॉन्स्टंट प्रेशर वर्ड काढून कॉन्स्टंट व्हॉल्यूम टाकला आणि युनिट मास ऑफ गॅसच्या ऐवजी 1 मोल ऑफ गॅस टाकला तर काय येणार आहे, तर मोलार स्पेसिफिक हीट ऑफ गॅस ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. आता याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे तर मोलार स्पेसिफिक हीट ज्या आहेत इथे नीट लक्ष द्यायचं आहे. प्रिन्सिपल स्पेसिफिक हीटसाठी फॉर्म्युला आहे Q/m डेल्टा थिटा. त्याच्यावरून Q हा आपण कसा रिप्रेझेंट केला आहे बघा, MC डेल्टा थिटा. त्याच्याऐवजी आपण आणखीन कसं लिहू शकतो, SM डेल्टा थिटा. ओके, आता आपल्याला बघायचं आहे की मोलार स्पेसिफिक हीट जी आहे ती कशी रिप्रेझेंट केली जाते. ओके, आता आपण बघूयात की जसा प्रिन्सिपल स्पेसिफिक हीटचा आपण फॉर्म्युला बघितला तसा मोलार स्पेसिफिक हीटसाठी काय फॉर्म्युला येतो. मोलार स्पेसिफिक हीट ही जी आहे
ही कशी रिप्रेझेंट केली जाते बघा. सिम्बॉल आहे त्याचा कॅपिटल सी. कॅपिटल सीचा फॉर्म्युला असतो Q/N डेल्टा थीटा. बघा प्रिन्सिपल स्पेसिफिक हीटसाठी हा फॉर्म्युला काय होता तर स्मॉल सी इक्वल टू Q/M डेल्टा थीटा असा फॉर्म्युला होता. कारण तिथे आपण युनिट मास ऑफ सबस्टन्स घेतो आणि त्याचं टेम्परेचर 1 डिग्री सेल्सिअस किंवा 1 केल्व्हिनमधून राईज करतो. पण मोलार स्पेसिफिक हीट डिफाईन करताना आपण सांगितलेलं आहे बघा की युनिट मास ऑफ सबस्टन्स आपण घेतला नाही. किती घेतलेला आहे तर 1 मोल ऑफ सबस्टन्स घेतलेला आहे. त्याच्यामुळं इथं एमच्या ऐवजी म्हणजे सबस्टन्सच्या युनिट मासच्या ऐवजी आपण काय लिहिणार आहोत नंबर ऑफ मोल्स घेणार आहोत. म्हणजे Q/M डेल्टा थीटा लिहिलं तर ते म्हणजे काय असेल प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट असेल. आणि Q/N डेल्टा थीटा जर असं रिप्रेझेंट केलं असेल तर ती कसली स्पेसिफिक हीट असणार आहे तर मोलार स्पेसिफिक हीट असणार आहे. आता कॅपिटल सीचा फॉर्म्युला आहे Q/N डेल्टा थीटा. त्याचप्रमाणे मग Q कसा लिहिला जाईल बघा N कॅपिटल सी डेल्टा थीटा. याचाच अर्थ N कॅपिटल CP डेल्टा थीटा म्हणजेच NCV डेल्टा थीटा. बघा जर गॅसचं प्रेशर कॉन्स्टंट ठेवलं असेल तर त्या गॅसला जी तुम्ही हीट सप्लाय केलेली आहे ती हीट किती असेल बघा NCP डेल्टा थीटा. ओके. जर गॅसचं तुम्ही व्हॉल्यूम कॉन्स्टंट ठेवलेलं असेल ओके किती गॅस घेतला नंबर ऑफ मोल्स तुम्हाला इथे लिहावे लागतील आणि किती हीट सप्लाय केली तर N/CV डेल्टा थीटा. ओके. आणि हाच फॉर्म्युला प्रिन्सिपल स्पेसिफिक हीटसाठी कसा येणार तर इथं असणार M, इथं असणार स्मॉल c आणि इथं असणार डेल्टा थीटा. आलं लक्षात सगळ्यांच्या. चेंज कसा होतो मोलार स्पेसिफिक हीटसाठी तुम्ही काय घेता एमच्या ऐवजी N घेता आणि स्मॉल सीच्या ऐवजी कॅपिटल C घेता. ओके. आता आपल्याला रिलेशन बघायचं आहे. रिलेशन बिटवीन स्मॉल c अँड कॅपिटल C. स्मॉल c आणि कॅपिटल C यांच्यामध्ये रिलेशन काय आहे बघायचं आहे. आता कॅपिटल C म्हणजे आहे मोलार स्पेसिफिक हीट. कशी लिहिली जाते बघा मोलार मास इनटू स्मॉल c. म्हणजेच काय आहे मोलार स्पेसिफिक हीट इज इक्वल टू मोलार मास इनटू प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट. बघा मोलार स्पेसिफिक हीट कशी फाइंड आउट कराल तर प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट जी आहे तिला कशानं मल्टिप्लाय करायचं आहे मोलार मासनं मल्टिप्लाय करायचं. प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट इंटू मोलार मास केलं की मोलार स्पेसिफिक हीट मिळते. मग मोलार स्पेसिफिक हीट कॅपिटल C असेल. मोलार मास M0 या सिम्बॉलनी दाखवलं जातं आणि इनटू प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट ही स्मॉल c असते. या स्मॉल cच्या ऐवजी जर तुम्ही S हा सिम्बॉल लिहिला तर फॉर्म्युला काय आला बघा कॅपिटल C इक्वल टू M0 इंटू S. याचा यूज करून कॅपिटल CP कसं लिहिता येईल M0 इंटू स्मॉल CP म्हणजेच M0 इंटू SP. त्यानंतर कॅपिटल CV इज इक्वल टू M0 इंटू स्मॉल CV म्हणजेच M0 इंटू SV. बघा हे रिलेशन महत्त्वाचं आहे. प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट इंटू मोलार मास इज इक्वल टू मोलार स्पेसिफिक हीट. मोलार म्हणजे कॅपिटल C सिम्बॉल, मोलार मास M0 हा सिम्बॉल आहे. प्रिन्सिपल स्पेसिफिक हीटला स्मॉल c किंवा S हा सिम्बॉल यूज केला जातो. त्याच्यामध्ये 2 टाईप असतील CP आणि CV. हे अशा प्रकारे रिप्रेझेंट केले जातील. ओके. लक्षात ठेवा सगळ्यांनी. जर नंबर ऑफ मोल्स गॅसचे घेतलेले असतील तर अमाऊंट ऑफ हीट कशी रिप्रेझेंट केली जाईल NC डेल्टा थीटा. जर मास दिला असेल सबस्टन्सचं तर इथे M असेल त्यावेळेस इथे स्मॉल c असेल आणि पुढे काय असेल डेल्टा थीटा. ओके. हे समजलं असेल तर याच्या पुढचा पॉईंट आपला आहे मेयर्स रिलेशन. तो व्यवस्थित तुम्हाला समजेल. ओके. आता आपला नेक्स्ट पॉईंट आपल्याला बघायचा आहे मेयर्स रिलेशन. कन्सिडर करा की आयडियल गॅस आहे आणि किती घेतलेला आहे आयडियल गॅस तर 1 मोल ऑफ आयडियल गॅस आहे. तो 1 मोल ऑफ आयडियल गॅस जो आहे तो एका सिलेंड्रिकल व्हेसलमध्ये भरलेला आहे. ती सिलेंड्रिकल व्हेसल जी आहे ती फिक्स आहे, एनक्लोज्ड आहे. एनक्लोज्ड म्हणजे काय आहे तर सगळ्या बाजूनी ती कशी आहे क्लोज आहे. त्याला ओपनिंग कुठेही नाही.
मग आता अशा केसमध्ये काय होईल बघा, कन्सिडर आयडियल गॅस इज किती घेतलेला आहे सांगितलं, 1 मोल ऑफ आयडियल गॅस इज टेकन इनटू अ सिलेंडर विच इज एनक्लोज्ड. आता एनक्लोज्ड आहे म्हणजे काय, सगळ्या बाजूनी तो कसा आहे तर क्लोज आहे. आणि पुढे मी काय सांगितलं तर एनक्लोज करण्यासाठी यूज कशाचा केलेला आहे, त्याच्यामध्ये पिस्टनचा यूज केलेला आहे. पिस्टन जो आहे ना, म्हणजे सपोज सिलेंडर आहे, एक बाजू क्लोज आहे, तर एका बाजूला पिस्टन यूज केला आहे. तो पिस्टन काय होतो, असा पुढे मागे होतो. आणि तो पिस्टन कसा आहे तर लाईट आहे, लाईट म्हणजे हलका, त्यानंतर फ्रिक्शनलेस आहे. कसं सांगितलं मी, लाईट वेट आहे, फ्रिक्शनलेस आहे आणि टाईट आहे. तो कसा बसतो, टाईट बसतो. अशा प्रकारे एक पिस्टन त्याच्यामध्ये बसवलेला आहे, कशामध्ये, सिलेंडरमध्ये. आणि त्याच्यामध्ये काय घेतलेलं आहे तर आयडियल गॅस घेतलेला आहे. ओके, आयडियल गॅस किती घेतला सांगितलं मी, 1 मोल. ओके, कन्सिडर 1 मोल ऑफ आयडियल गॅस इज टेकन इन द सिलेंडर विच इज एनक्लोज्ड बाय यूजिंग द लाईट अँड वेटलेस अँड काय सांगितलं मी, फ्रिक्शनलेस पिस्टन. अशा प्रकारे एक पिस्टन यूज केला, त्याच्या साहाय्याने तो सिलेंडर जो आहे तो काय केलेला आहे तर एनक्लोज केलेला आहे. आता आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा, PVT. P म्हणजे काय असेल, प्रेशर असेल, V व्हॉल्यूम असेल, T टेम्परेचर असेल, ॲब्सल्यूट टेम्परेचर. कोणाचं, तो जो आयडियल गॅस घेतलेला आहे ना त्या वेसलमध्ये, त्याचं प्रेशर असेल P, व्हॉल्यूम असेल V आणि ॲब्सल्यूट टेम्परेचर किती असणार आहे तर T एवढं त्याचं ॲब्सल्यूट टेम्परेचर असणार आहे. आता आपल्याला पुढे काय बघायचं आहे, जर PVT हे प्रेशर व्हॉल्यूम टेम्परेचर असतील त्या गॅससाठी, तर बघा सपोज पहिल्यांदा त्या गॅसचं व्हॉल्यूम कॉन्स्टंट ठेवलं. काय केलं, व्हॉल्यूम कॉन्स्टंट ठेवलं आणि टेम्परेचरमध्ये राईज झाला. म्हणजे काय केलं, सिलेंडर आहे अशा प्रकारे आणि त्या सिलेंडरमध्ये एका साईडला इथे काय फिक्स केलेलं आहे, पिस्टन फिक्स केलेलं आहे, P फॉर पिस्टन. आणि ह्याला तुम्ही काय केलं, हीट सप्लाय केली, हीट दिली. याच्यामध्ये काय घेतलेलं आहे, आयडियल गॅस घेतलेला आहे. हीट दिल्यानंतर हा जो गॅस आहे त्याचं टेम्परेचर काय होणार आहे, राईज होणार ना. टेम्परेचरमधला राईज हा किती घेतलेला आहे इथं, DT. DT इज द राईज इन टेम्परेचर व्हेन व्हॉल्यूम इज केप्ट कॉन्स्टंट. आता व्हॉल्यूम कॉन्स्टंट केलं तर इथं काय होणार आहे तर त्या गॅसला हीट मिळाली, गॅसचं टेम्परेचर वाढलं, म्हणजे ते गॅसचे मॉलिक्युल्स जे आहेत त्यांची इंटरनल एनर्जी काय होते, इन्क्रीज होते. एनर्जी वाढते ना, टेम्परेचर वाढलं की मॉलिक्युल्स फास्ट मूव्ह होतात. फास्ट मूव्ह होतात म्हणजेच काय होते, त्यांची एनर्जी इन्क्रीज होते. म्हणजेच कोणती एनर्जी इन्क्रीज होते, इंटरनल एनर्जी इन्क्रीज होते. आणि इंटरनल एनर्जीमधला इन्क्रीज जो आहे तो किती असेल, DE एवढा असेल. म्हणजेच DT काय आहे सांगा, DT इज द राईज इन टेम्परेचर, राईज इन टेम्परेचर. त्यानंतर DE म्हणजे काय असेल तर राईज इन इंटरनल एनर्जी, राईज इन इंटरनल एनर्जी किती आहे, DE एवढा आहे. बघा काय काय सांगितलं मी, इनिशियली गॅस, आयडियल गॅस इज टेकन इन अ सिलेंडर विच इज एनक्लोज्ड बाय यूजिंग अ पिस्टन. Heat is given to that cylinder, so the temperature of the gas which is in the cylinder rises by DT. टेम्परेचर मधला राईज एवढा आहे, DT एवढा आहे. त्यानंतर टेम्परेचर वाढल्यामुळे त्यामध्ये जो गॅस आहे त्या मॉलिक्युल्सची एनर्जी काय होते, इन्क्रीज होते. म्हणजे इंटरनल एनर्जीमध्ये काय झालेलं आहे, इन्क्रीज झालेला आहे. मग इंटरनल एनर्जीमध्ये किती इन्क्रीज झाला तर DE एवढा इन्क्रीज झाला. आता आपल्याला माहिती आहे की W म्हणजे काय असतो, वर्क डन. फॉर्म्युला असतो P डेल्टा V. W इज इक्वल टू फॉर्म्युला P डेल्टा V. इथं बघा ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम, व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे, याचा अर्थ डेल्टा V ची व्हॅल्यू किती आहे, 0 आहे ना. व्हॉल्यूम कॉन्स्टंट ठेवलं याचा अर्थ व्हॉल्यूममधला चेंज डेल्टा V किती आहे, 0 आहे. मग डेल्टा V 0 असेल तर वर्क डन किती असणार, 0 असणार. P इंटू डेल्टा V, वर्क डन किती असणार, 0. वर्क कोणावर केलं जातं तर या पिस्टनवर. कशासाठी, त्याला डिस्प्लेस करण्यासाठी. पण व्हॉल्यूम आतमध्ये गॅसचं कॉन्स्टंट आहे, गॅसचं व्हॉल्यूम वाढलं का, नाही. व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे त्याच्यामुळे पिस्टन मूव्ह झाला का, नाही झाला. म्हणजे पिस्टनला मूव्ह करण्यासाठी वर्क केलं गेलं नाही. वर्क डन किती असणार आहे, 0 असणार आहे. मग इथं झालं काय तर जी हीट सप्लाय झाली
तिचा यूज कशासाठी झाला, तर टोटली ती जी हीट सप्लाय झालेली आहे ती कशासाठी यूज केली गेली, तर फक्त इंटरनल एनर्जी इन्क्रीज करण्यासाठी. कारण वर्क डन ऑन द पिस्टन हे किती आहे, 0 आहे. म्हणजे बघा, जी हीट सप्लाय केली जाते ती 2 भागांमध्ये यूज केली जाते. फर्स्ट आहे की इंटरनल एनर्जी वाढवण्यासाठी यूज केली जाईल आणि सेकंड आहे वर्क करण्यासाठी यूज केली जाईल, बरोबर. पण इथं वर्क डन किती आहे, 0 आहे. त्यामुळं जी एनर्जी सप्लाय होतीये ती टोटल हीट एनर्जी कशासाठी यूज केली जाते, तर त्या सिस्टीमची इंटरनल एनर्जी इन्क्रीज करण्यासाठी यूज केली जाते. मग आता याच्यामध्ये आपण असं म्हणूयात की dQ1 म्हणजे काय असेल, तर हीट सप्लाइड टू द गॅस. आयडियल गॅसला किती हीट सप्लाय केली, जेव्हा व्हॉल्यूम कॉन्स्टंट ठेवलं तर dQ1 एवढी हीट सप्लाय केली गेली. मग हीट सप्लाइड जी आहे ती आपण कशी लिहू शकतो बघा, हीट सप्लाइड इज इक्वल टू चेंज इन इंटरनल एनर्जी प्लस काय म्हणू शकतो, वर्क डन. वर्क डनला आपण सिम्बॉल DW असा यूज करूयात. म्हणजे अमाऊंट ऑफ हीट गिव्हन टू द सबस्टन्स, इट इज पार्टली यूज्ड फॉर चेंजिंग द इंटरनल एनर्जी अँड पार्टली यूज्ड फॉर डुईंग द वर्क. ओके, अशा प्रकारे ती यूज केली जाते. पण इथं DW ची व्हॅल्यू ही किती आहे, 0 आहे. आणि त्यामुळे इथं रिलेशन काय येईल बघा, dQ1 इज इक्वल टू DE प्लस 0 आणि त्यामुळे dQ1 इज इक्वल टू किती असेल, DE असं रिलेशन मिळेल, बरोबर. मग आता इथे बघा, इथं काय केलंय, व्हॉल्यूम काय ठेवलाय, कॉन्स्टंट ठेवलाय, बरोबर. आता इथे जो गॅस घेतला तो किती गॅस घेतला सांगितलं मी, पहिलंच वाक्य सांगितलं होतं. किती गॅस घेतलेला आहे, 1 मोल ऑफ गॅस. म्हणजे इथं जी हीट असणार आहे ती प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट असेल का मोलार स्पेसिफिक हीट असेल, कसली असेल सांगा बरं, मोलार स्पेसिफिक हीट. कारण गॅस किती आहे, 1 मोल ऑफ गॅस आहे, बरोबर. मग मोलार स्पेसिफिक हीट इथं रिलेशन कसं लिहिलं जाईल, तर अमाऊंट ऑफ हीट सप्लाइड इज इक्वल टू NCV dt असा फॉर्म्युला असेल. बघा, ह्याच्या आधी मी तुम्हाला रिलेशन सांगितलेलं आहे. Q इक्वल टू फॉर्म्युला काय असतो मोलार स्पेसिफिक हीटसाठी, NCV डेल्टा थिटा असा फॉर्म्युला असतो ना. मग आता इथं किती हीट सप्लाय केलेली आहे, dQ1. मग N इंटू CV काय इंडिकेट करेल, मोलार स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. आणि DT म्हणजे काय, टेम्परेचरमधला राईज. इथे लिहिलाय आपण किती आहे, DT एवढा आहे, बरोबर. मग डेल्टा थिटाच्या ऐवजी DT आला आणि इथं N इंटू CV. पण तो जो गॅस घेतलाय तो किती आहे सांगा मला, 1 मोल ऑफ गॅस आहे. म्हणजे इथं N ची व्हॅल्यू किती आहे सांगा, 1 आहे ना. गॅस किती घेतला, 1 मोल गॅस घेतला, म्हणजे N ची व्हॅल्यू किती आहे, 1 आहे. सो वी कॅन राईट dQ1 इज इक्वल टू CV dt. dQ1 म्हणजे किती आहे, CV dt एवढा आहे. आणि dQ1 म्हणजेच काय आहे, DE आहे. म्हणजे CV dt इज इक्वल टू काय असणार आहे, DE. कळलं सगळ्यांना. बघा, dQ1 इज इक्वल टू इथे रिलेशन काय मिळतं, DE. dQ1 इज इक्वल टू असतं काय, NCV dt. N ची व्हॅल्यू 1 आहे म्हणजे dQ1 किती आला, CV इंटू dt आला. म्हणजेच dQ1 आहे DE म्हणजे CV dt इज इक्वल टू काय मिळतं आपल्याला, DE. हे रिलेशन फर्स्ट इक्वेशन आपण याला म्हणूयात. हे कळलं का बघा सगळ्यांना. काय काय केलं, पहिल्यांदा गॅस घेतलेला आहे 1 मोल ऑफ आयडियल गॅस सिलेंडरमध्ये, त्याला पिस्टन आहे पुढे. आणि काय सांगितलं, पहिल्यांदा व्हॉल्यूम कॉन्स्टंट ठेवलं म्हणजे व्हॉल्यूममधला चेंज किती आहे, 0. हीट सप्लाय केली, टेम्परेचरमध्ये राईज झाला DT. त्यानंतर इंटरनल एनर्जीमध्ये राईज किती झाला, तर DE एवढा राईज झाला. वर्क कसं काढायचं, P डेल्टा V. व्हॉल्यूममधला चेंज 0 आहे त्याच्यामुळे वर्क डन किती असेल, 0 असेल. किती हीट सप्लाय केली होती, तर dQ1 एवढी हीट सप्लाय केली होती. जी हीट सप्लाय केली जाते त्यातली पार्टली हीट कशासाठी यूज केली जाते, तर इंटरनल एनर्जी इन्क्रीज करण्यासाठी. पार्टली यूज केली जाते वर्क करण्यासाठी. मग dQ1 इज इक्वल टू काय असणार, DE प्लस 0. dQ1 इज इक्वल टू DE. पण आपण स्पेसिफिक हीटचं जे इक्वेशन बघितलं त्याच्यानुसार dQ1 इज इक्वल टू काय असणार, NCV डेल्टा टी म्हणजेच DT असणार. N ची व्हॅल्यू 1 आहे कारण 1 मोल ऑफ आयडियल गॅस घेतला आहे. त्यामुळे dQ1 इज इक्वल टू काय असणार, CV dt इज इक्वल टू काय असेल, DE असेल. ओके, आता इथे आपल्याला फर्स्ट इक्वेशन मिळालेलं आहे.
त्यानंतर आपण अशी कंडिशन कन्सिडर करूयात, सेकंड कंडिशन, ॲट कॉन्स्टंट प्रेशर. ॲट कॉन्स्टंट प्रेशर, जर प्रेशर कॉन्स्टंट ठेवलं तर काय होईल बघा, व्हॉल्यूममध्ये काय होणार आहे, चेंज होणार आहे. जरी तुम्ही प्रेशर कॉन्स्टंट ठेवलं तरी कशामध्ये चेंज झाला, व्हॉल्यूममध्ये चेंज झाला. इथे बघा, जर तुम्ही व्हॉल्यूम कॉन्स्टंट ठेवलं तर प्रेशरमध्ये चेंज होणार आहे, पण डेल्टा व्ही 0 असल्यामुळे इथं प्रेशर जे आहे त्यांना 0ला मल्टिप्लाय झाल्यावर वर्क डन किती येतं, 0 येतं. पण या कंडिशनमध्ये तुम्ही काय केलेलं आहे, ॲट कॉन्स्टंट प्रेशर असं म्हणताय, प्रेशर कॉन्स्टंट ठेवलं तरी चेंज कशामध्ये होणार आहे, व्हॉल्यूममध्ये चेंज होणार आहे. बघा डी टी म्हणजे काय असेल, आता हे सांगायला नको, डी टी म्हणजे काय असेल तर अमाऊंट ऑफ राईज इन टेम्परेचर. टेम्परेचरमधला राईज किती असणार, डी टी एवढं असणार. डीई म्हणजे काय असणार सांगा, इंटरनल एनर्जीमध्ये झालेला राईज असेल. त्यानंतर पुढे काय असेल, डी डब्ल्यू. डी डब्ल्यू म्हणजे काय असेल सांगा, वर्क डन. वर्क कोणावर केलं गेलं, ऑन द पिस्टन. ओके, म्हणजे तो आतमध्ये जो गॅस आहे तो कोणावर वर्क करतो, हीट दिल्यानंतर पिस्टनवर वर्क करतो. का तर इथं प्रेशर कॉन्स्टंट आहे पण बदलतंय काय, व्हॉल्यूम बदलतंय. म्हणजे आतमध्ये जो गॅस आहे त्याला हीट केल्यानंतर त्याचं व्हॉल्यूम वाढतंय, बरोबर, व्हॉल्यूम इन्क्रीज होतंय. व्हॉल्यूम इन्क्रीज होणार म्हणजे तो एक्सपांड होणार आहे आणि एक्सपांड झाला की तो गॅस त्या पिस्टनला साईडला पुश करणार आहे, बरोबर. इथं पिस्टन आहे ना, मग हा गॅस काय करेल, त्याला इकडे पुश करेल आणि पुश केलं म्हणजेच काय केलं, त्याची डिस्प्लेसमेंट झाली. त्या पिस्टनची काय झाली, डिस्प्लेसमेंट झाली, फोर्स अप्लाय झालं. फोर्स अप्लाय झालं, डिस्प्लेसमेंट झाली आणि म्हणूनच काय परफॉर्म झालं, वर्क परफॉर्म झालं. मग अशा प्रकारे इथं जर तुम्ही प्रेशर कॉन्स्टंट ठेवलं तर त्या कॉन्स्टंट प्रेशरला व्हॉल्यूममध्ये इन्क्रीज होतो आणि त्यामुळे त्या पिस्टनवर वर्क परफॉर्म केलं जातं आणि ते किती केलं जातं तर डी डब्ल्यू एवढं वर्क परफॉर्म केलं जातं. मग आता डी टी म्हणजे काय, टेम्परेचरमधला राईज. डीई म्हणजे काय, इंटरनल एनर्जीमधला चेंज. आणि डी डब्ल्यू म्हणजे काय असेल तर वर्क डन असेल. आणि वर्क डनचा फॉर्म्युला काय असतो, पी डेल्टा व्ही, बरोबर की नाही. वर्क डन किती असणार इथे, डी डब्ल्यू इज इक्वल टू पी डेल्टा व्ही म्हणजेच काय असेल, पी डी व्ही. व्हॉल्यूममधला चेंज आपण किती घेतला, सपोज डी व्ही एवढा व्हॉल्यूममधला चेंज घेतला तर पी इंटू डी व्ही केलं की आपल्याला काय मिळतं, वर्क डन मिळतं. ओके, आणि इथे जी हीट सप्लाय केली ती किती असेल, डी क्यू टू. इथं डी क्यू वन केली होती, इकडं किती सप्लाय केली, डी क्यू टू. समजलं का, काय काय सांगितलं मी, तेवढ्याच अमाऊंटनी टेम्परेचर राईज होण्यासाठी, म्हणजे जेवढ्या अमाऊंटमध्ये टेम्परेचर इकडे राईज झालं तेवढ्याच अमाऊंटनी तिकडे राईज व्हायचं असेल तर तुम्हाला हीट किती सप्लाय करावी लागते, डी क्यू टू, आणि इथं किती करावी लागते, डी क्यू वन. ओके, समजलं का. बघा डी टी म्हणजे काय, राईज इन टेम्परेचर. डीई म्हणजे काय, राईज इन इंटरनल एनर्जी. डी डब्ल्यू इज वर्क डन ऑन द पिस्टन विच इज इक्वल टू पी डी व्ही. आणि डी क्यू टू म्हणजे काय, हीट सप्लाइड टू द गॅस ॲट कॉन्स्टंट प्रेशर. आता यानंतर आपण इथे रिलेशन लिहिलं होतं, डी क्यू वन इज इक्वल टू काय होतं, डीई प्लस डी डब्ल्यू. मग डी क्यू टू इज इक्वल टू सुद्धा काय असेल, डीई प्लस डी डब्ल्यू असं रिलेशन असेल. आता या इक्वेशननुसार हे इक्वेशन लिहिलं म्हणजेच जेवढी हीट सप्लाय केली जाते ती पार्टली इंटरनल एनर्जी वाढवण्यासाठी यूज केली जाते आणि पार्टली वर्क करण्यासाठी यूज केली जाते. पण इथं या केसमध्ये कॉन्स्टंट व्हॉल्यूमसाठी वर्क डन 0 होतं, पण इथं 0 येत नाही, ते प्रेझेंट आहे. ओके, आता याचा फॉर्म्युला बट डी क्यू टूचा फॉर्म्युला काय असेल सांगा मला. जसा इथे एन सी व्ही डी टी असा लिहिला होता त्याच्याऐवजी इथं काय येईल, ॲट कॉन्स्टंट प्रेशर आहे त्यामुळे फॉर्म्युला काय येणार, सी व्हीच्या ऐवजी चेंज काय असणार आहे, सी पी असणार आहे. बघा जसं इथं डी क्यू वन इज इक्वल टू एन सी व्ही डी टी लिहिलं होतं तसं इकडे रिलेशन काय येईल, एन सी पी डी टी असा फॉर्म्युला येईल. बट एन इज इक्वल टू किती आहे सांगितलं, 1. सो डी क्यू टू इज इक्वल टू सी पी डी टी असा फॉर्म्युला मिळाला. डी क्यू टू किती आहे बघा, सी पी डी टी आहे. म्हणजे इथं डी क्यू टूची व्हॅल्यू आपल्याला टाकता येईल, किती आहे ती, सी पी डी टी. डीईचा फॉर्म्युला माहिती आहे, डीई इक्वल टू किती आहे, सी व्ही डी टी.
आणि dw इक्वल टू किती आहे pdv. ओके, आता हे जे इक्वेशन आहे या इक्वेशनला आपण सेकंड इक्वेशन असं म्हणूयात. त्यानंतर हे जे इक्वेशन आहे याला थर्ड इक्वेशन, हे जे इक्वेशन आहे याला फोर्थ इक्वेशन आणि अकॉर्डिंग टू इक्वेशन्स 1 2 3 4 1 2 3 4 हे जे इक्वेशन्स आहेत या सगळ्यांचा यूज करा. याच्यावरून आपल्याला काय मिळेल बघा, dq2 म्हणजे काय आहे cp dt, बरोबर, cp dt, कारण इथे काय कॉन्स्टंट आहे, प्रेशर कॉन्स्टंट आहे. n cp dt च्या मध्ये n इज इक्वल टू 1 टाकला, फॉर्म्युला आला cp dt. आता इज इक्वल टू de म्हणजे काय बघा cv dt आणि प्लस dw काय आहे pdv. dw काय आहे बघा pdv. मग काय येईल बघा, हा जो आहे तो इकडे आणूयात आपण, cp dt मायनस cv dt इज इक्वल टू pdv. cp मायनस cv इंटू dt इज इक्वल टू pdv. ओके, आता नेक्स्ट बघूया आपण. बघा इथे cp मायनस cv इंटू dt इज इक्वल टू काय आलं pdv, बट pv इज इक्वल टू काय असतं rt, बट pv इज इक्वल टू काय असतं rt. सो pdv इज इक्वल टू r dt. बघा p इंटू dv इज इक्वल टू काय येईल r इंटू dt येईल. म्हणजेच रिलेशन काय येईल cp मायनस cv इंटू dt इज इक्वल टू pdvच्या ऐवजी r dt लिहायचा, dt दोन्ही साईडला कॅन्सल झाला, cp मायनस cv इज इक्वल टू r असं इथे रिलेशन मिळालं. समजलं का बघा सगळ्यांना. काय केलं आपण, फर्स्ट केस घेतली होती ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम, सेकंड केस घेतली होती ॲट कॉन्स्टंट प्रेशर. कॉन्स्टंट व्हॉल्यूमला वर्क डन 0 असतं, dq1 इक्वल टू de फॉर्म्युला मिळाला आणि dq1 म्हणजेच काय आहे तर cv dt आणि त्यामुळे de इक्वल टू cv dt मिळालं. ॲट कॉन्स्टंट प्रेशर वर्क डन प्रेझेंट आहे, किती आहे pdv. मग dq2चा फॉर्म्युला लिहिला, त्याच्यावरून dq2 किती असणार आहे, इथं जसं ncv dt आहे तसं इथं ncp dt असेल. n ची व्हॅल्यू टाकली 1, dq2 किती मिळाला cp dt. त्यानंतर इक्वेशन 1 2 3 4 हे सगळे यूज केले, dq2ची cp dt व्हॅल्यू टाकली, de ची cv dt टाकली आणि प्लस p इंटू dv. आता फॉर्म्युला काय मिळतो आपल्याला, cp मायनस cv इज इक्वल टू r. दिस इज द मेयर्स रिलेशन. यालाच काय म्हटलं जातं तर मेयर्स रिलेशन असं म्हटलं जातं. ओके, मेयर्स रिलेशन काय आहे, cp मायनस cv इज इक्वल टू r. हां, आता इथे बघा मेयर्स रिलेशन आपण काय बघितलं तर cp मायनस cv इज इक्वल टू r असा मेयर्स रिलेशनचा फॉर्म्युला आहे. याच्यामध्ये cp आणि cv हे काय आहेत, मोलार स्पेसिफिक हीट आहेत. r म्हणजे काय आहे, युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट आहे. आता याच्यासाठी हे रिलेशन जे आहे हे प्रूव्ह होण्यासाठी dq इज इक्वल टू de प्लस dw असा एक आपण फॉर्म्युला बघितला होता. dq1 इज इक्वल टू de प्लस dw, सिमिलरली dq2 इक्वल टू de प्लस dw असा फॉर्म्युला बघितला. मग याच्यामध्ये काय सांगते बघा, नीट लक्षात ठेवा. dq म्हणजे काय असते, हीट सप्लाइड असते. de म्हणजे काय, इंटरनल एनर्जीमधला चेंज आणि dw म्हणजे काय, वर्क. आता हा फॉर्म्युला प्रूव्ह होण्यासाठी dw आणि dq हे दोन्ही कशामध्ये असले पाहिजेत, सेम युनिटमध्ये असले पाहिजेत. जूल तर जूल, कॅलरी तर कॅलरी असे सेम युनिट असले पाहिजेत. पण इन जनरल हीट सप्लाइड ही कॅलरीमध्ये रिप्रेझेंट केली जाते आणि वर्क डन कशामध्ये घेतलं जातं, जूलमध्ये घेतलं जातं. म्हणजे हीट सप्लाइड कॅलरीमध्ये आहे, वर्क जूलमध्ये आहे. एनर्जी जे तुम्ही युनिट्स यूज करताय हे युनिट्स जे आहेत ते डिफरंट आहेत, त्यामुळे तुम्ही हे रिलेशन अशा प्रकारे प्रूव्ह करू शकत नाही. त्यासाठी त्याला थोडंसं मॉडिफाय केलं गेलं. मॉडिफिकेशन नंतर फॉर्म्युला काय येतो तर cp मायनस cv इज इक्वल टू r बाय j. म्हणजे या rला तुम्ही कॅपिटल j न डिव्हाइड केलं आणि तो j म्हणजे काय असतो तर मेकॅनिकल इक्विव्हॅलंट ऑफ हीट असतो. जे म्हणजे काय आहे, मेकॅनिकल इक्विव्हॅलंट ऑफ हीट. म्हणजे तुम्हाला हे इक्वेशन बॅलन्स करण्यासाठी जर तुम्ही हीट कशामध्ये घेतलेली आहे,
कॅलरीमध्ये आणि वर्क कशामध्ये घेतलेला आहे जूलमध्ये. तर तुम्हाला इथं जेनं डिव्हाइड करावं लागतं आणि तो जे म्हणजे काय आहे मेकॅनिकल इक्विव्हॅलंट ऑफ हीट आहे. आता इथं CP CV काय सांगितले मी मोलार स्पेसिफिक हीट आहेत आणि जर तुम्हाला प्रिन्सिपल स्पेसिफिक हीटच्या फॉर्ममध्ये हे इक्वेशन रिप्रेझेंट करायचं असेल तर काय चेंज होईल. कॅपिटल CP कसा लिहिला जाईल m0 इंटू SP मोलार मास इंटू प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट. इथं तुम्ही स्मॉल CP यूज करू शकता पण कन्फ्युजन नको म्हणून काय घेतलेलं आहे SP घेतलेलं आहे. म्हणजे कॅपिटल CP इज इक्वल टू काय असेल मोलार मास इंटू SP म्हणजे प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट. सिमिलरली कॅपिटल CV कसा लिहिला जाईल तर m0 इंटू SV लिहिला जाईल. मग हे दोन व्हॅल्यूज जर तुम्ही इथं पुटअप केल्या CP म्हणजे m0 SP टाकला CV म्हणजे m0 SV टाकला इज इक्वल टू काय येईल R/J. m0 कॉमन निघेल काय येईल मग SP मायनस SV इंटू m0 इज इक्वल टू काय असेल R/J. म्हणजे SP मायनस SV इक्वल टू R/m0J. दोन रिलेशन जर तुम्ही बघितले हे रिलेशन आहे कोणासाठी मोलार स्पेसिफिक हीटसाठी. फॉर्म्युला CP मायनस CV इक्वल टू R/J. हेच रिलेशन तुम्हाला प्रिन्सिपल स्पेसिफिक हीटसाठी सांगायचं असेल तर त्या केसमध्ये काय येईल CPच्या ऐवजी येईल SP CVच्या ऐवजी येईल SV R/Jच्या ऐवजी R/Jला तुम्ही m0ने काय केलं डिव्हाइड केलं मग फॉर्म्युला काय आला R/m0J. m0 म्हणजे काय आहे तर मोलार मास आहे. समजलं सगळ्यांना. जनरल रिलेशन CP मायनस CV इज इक्वल टू R. पण इथं कंडिशन काय की हीट आणि वर्क दोन्ही कशामध्ये पाहिजेत सेम युनिटमध्ये. पण जर नसतील हीट कशामध्ये असेल कॅलरी वर्क असेल जूल तर काय केलं जाईल CP मायनस CV इक्वल टू R/J केला जाईल. जे म्हणजे काय मेकॅनिकल इक्विव्हॅलंट ऑफ हीट आहे आणि CP मायनस CV R/J आहे मोलारच्या फॉर्ममध्ये इक्वेशन आहे. प्रिन्सिपलच्या फॉर्ममध्ये कन्वर्ट कसं करायचं तर त्या R/Jला m0नं डिव्हाइड करायचं म्हणजे मोलार मासनं डिव्हाइड करायचं. मग काय येईल SP मायनस SV इक्वल टू R/m0J. In today's lecture we have seen which points molar specific heat capacity, principal specific heat capacity, Mayer's relation. ओके हे सगळे जे पॉईंट आहेत हे आपण आजच्या लेक्चरमध्ये बघितलेले आहेत. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण स्पेसिफिक हीट कपॅसिटी फॉर मोनो ॲटॉमिक गॅसेस डायॲटॉमिक गॅसेस पॉलीॲटॉमिक गॅसेस हे पॉईंट